परिसरामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये कोणालाही पाय ठेवण्या इतकी जागा जी आहे ती क्रिकेट रसिक प्रेमींनी ठेवलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज विश्व विजेता भारतीय संघाची आज संपूर्ण परेड जी आहे ती हॉटेल ट्रायडंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत निघणार आहे आणि या संपूर्ण भारतीय संघाचा विजयोत्सव आणि त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो द्विगुणित करण्याकरता संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमी आणि क्रीडाप्रेमी रसिक जे आहेत ते मुंबईच्या या रस्त्यावरती आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो जिथे तिथे तुमची नजर जाईल त्या ठिकाणी क्रिकेट रसिक प्रेमी भारतीय संघाची एक झलक पाहण्याकरता संपूर्ण कुटुंब रस्त्यावरती भरलेले असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांचा बंदोबस्त देखील या संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ठेवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तब्बल 5000हून अधिक पोलीस जे आहेत या संपूर्ण कार्यक्रमाला तैनात झालेले आहेत आणि मुंबई पोलिसांचं या सगळ्या कार्यक्रमावरती बारीक लक्ष आहे। परंतु T20 विश्वविजेता भारतीय संघाला चीअरअप करण्याकरता संपूर्ण मुंबईकर सज्ज झालेले आहेत आणि त्याचसोबतच थोड्याच वेळानंतर वानखेडे स्टेडियममध्ये T20 विश्वविजेता भारतीय संघाचा संपूर्ण बक्षीस समारोहांचा कार्यक्रम जो आहे तो मोठ्या थाटामाटात होणार आहे आणि त्याकरता मोठ्या संख्येने जे VVIP मंडळी जे आहेत ते वानखेडे स्टेडियमवरती दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे रोहनसह अक्षय मंडळी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।